विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी संशयित ताब्यात, 2 अग्निशस्त्र व जिवंत काडतूस हस्तगत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने विनापरवानगी शस्त्र बाळगल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी निखिल दादाराव ठोके व 19 वर्ष या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 2 अग्निशस्त्र व 2 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. त्याला 3 दिवस कोठडी देण्यात आली. या प्रकरणी आणखी एक संशयित फरार असून अंबड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकाचे प्रवीण राठोड व झनकसिंग गुणावत यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे इंदिरानगर येथे एका संशयिताकडे 2 अग्निशस्त्र व जिवंत काडतूससह आल्याची माहिती समजली. गुन्हेशोध पथकाच्या मदतीने सापळा रचून संशयित निखिल दादाराव ठोके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून अग्निशस्त्र व 2 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. अंबड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील आणखी एक संशयित फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप भुरे, दीपक निकम यांनी ही कारवाई केली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक. दिनांक 23/1/25 रोजी अंबड पोलीस स्टेशनचे डिटेक्शन पथकाचे अंमलदार प्रवीण राठोड यांना एक माहिती मिळाली की एका इसमाच्या हातामध्ये अग्निशस्त्र आहे आणि त्याने फोटो काढून 2-3 लोकांना सेंड केलेला आहे. तर त्याची खात्री केली आपण. तर साधारण ठिकाणी आपण त्या फोटोवरून जो फोटोमध्ये दिसणारा इसम होता त्याचा आपण शोध घेतला आपल्या खबऱ्यामार्फत. तर त्याचं नाव निखिल दादाराव ठोके, वय 19 वर्ष, सध्या राहणार इंदिरानगर पाटीलनगर गार्डनजवळ. तर असं त्याचं नाव कळून आलं. त्या सदर इसमाला आपण ताब्यात घेतलं. तर त्याच्याकडनं आपल्याला त्याने जो फोटोमध्ये डिस्प्ले केला होता ते गावठी काडतूस, गावठी कट्टा आणि 2 काडतूस असे आपल्याला आढळून आलं. त्याला तत्काळ आपण ताब्यात घेतलं. आपण गुन्हा दाखल केला याच्यामध्ये 70/25 आणि त्याच्या चौकशीमध्ये आम्हाला आढळून आलं की त्याचा एक साथीदार आहे, तो सध्या फरार आहे. परत आम्ही त्याच्या घराची झडती घेतली तर त्याच्याकडे परत अजून एक कट्टा मिळून आला. म्हणजे साधारणतः निखिल दादाराव ठोके याच्याकडनं आपल्याला 2 गावठी कट्टे मिळून आले, काडतूस मिळून आले. त्याला आपण काल रिमांड कामी हजर केलं होतं 23/1/25 रोजी. 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. तर याच्यामध्ये त्याचा जो साथीदार आहे त्याचा शोध चालू आहे आणि त्या दोघांचा काय हेतू आहे अग्निशस्त्र बाळगण्याचा तर तो पुढील आपण तपास PSI गुन्हा आणि त्यांची टीम करेल.